मीटिंग मध्ये भारी डोकं चालवलं बरं का तुम्ही. नाईस आयडिया, म्हणजे बेस्टच. पण फौजी आता इथं नाहीत, मग काय कसं काय हे सगळं मॅनेज करणार? बरं, काय मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही आहे 24/7. मला नाही वाटत मला तुझ्यासारख्याच्या मदतीची काय गरज पडत. माझ्यासारख्याच्या मदतीची गरज नाही. आज नसेल हो, पण उद्या लागल ना. आणि हा, तुम्ही म्हणताय तसंच करू बरं का आपण. कमान काय नंतर पण बांधता येईल हो. गावात एकच जण शहीद होणार आहे असं थोडीच आहे. त्यावेळी बघू, मी बी आत्ता नाही, पण त्यावेळी तुम्हाला आमच्या मदतीची गरज असेल. काही लागलं तर आवर्जून सांगा. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आम्ही 24/7 अवेलेबल आहे बरं का. येऊ का मिसेस फौजी? सगळे अजिंक्य शिंदे. जी श्रीमान. तू या युनिट मध्ये आहेस याचा सगळ्यांना अभिमान आहे. यू आर स्किल्ड, यू आर फास्ट अँड व्हेरी क्लेवर. थँक्यू सर. सो लेट्स सेलिब्रेट. आजा भावा पार्टी पाहिजे. आता कसं मुद्द्याचा वाला जाब्या. अरे पण पार्टी कसली? अरे मग अरे पण फोन बिन काय नाही भेट्या. आपल्या युनिट मधल्या मिशनला गेलो कोण? अजिंक्य. पोस्ट काबीज करून झेंडा फडकावला कोणी? अजिंक्यने. मग पार्टी कुणाची? अजिंक्यची. बर बर देतो देतो. देतो बितो काय नाही, कधी न कुठं ते सांग. येत्या आठवड्यात देतो की. ठरलं तर मग येणाऱ्या आठवड्यात पार्टी मिळणार. अरे हो हो हो, आधी जिलेबी आणली ते तरी खाऊया. या या. एक मिनिट. जलेबी मी सरणार. खा, सुट्टी देऊ नको. हा दर. हा इधर. अन्न पाहिजे तेवढी इधर. तेवढी अरे मग आपल्या भावानं केवढं असम काम केलं माहितीये का? झेंडाच फडकवलाय. असलं ऐकलं की लय भारी वाटतंय राव. कधी एकदा आर्मीत भरती होतोय असं झालंय. जावा जावा, तुम्ही सगळीच जण भरती व्हा आणि आज्यासारखं आपल्या देशाचं गावाचं नाव मोठं करा. आता आपण काय करूया, प्रॅक्टिस जरा जोमानं करूया. काय मी काय म्हणतो, रनिंग वाढवू आता. असम असमच करूया. मला आता फुल कॉन्फिडन्स आलाय. तुम्ही सगळी जण आर्मीत भरती होत असताय का नाही बघा. इधर खावा, सगळं चपवा, आपलंच आहे. हा सरिता बोल की. राहुल, हॅपी इंडिपेंडन्स डे. सरिता, हॅपी इंडिपेंडन्स डे. अग सरिता, तुला एक गुड न्यूज द्यायची होती. काय रे, कसली गुड न्यूज? अग आमचा अजय का नाही
त्यानं आज सकाळी अगं मिशन कम्प्लीट केलं. उग्रवाद्याकडनं पोस्ट मिळवून तिथं तिरंगाच फडकवलाय. आई शपथ, खरंच होय. कसली भारी न्यूज दिली आहे. बघ, मी म्हंटल होतं ना, आता सगळं चांगलंच घडणार आहे. होय, तू म्हणल्यापासून तसंच होतंय सगळं. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. मी म्हणायचे काय तेव्हा, आपल्याला वाटलं की होतच. नाही नाही, तसं नाही. मला आधी बी म्हणली होती ती लोक, पण तू म्हणलीस आणि सगळं तसंच घडायला लागलं. आता बघ, सगळं तुझ्या मनासारखंच होईल. तसंच व्हायला पाहिजे हम्म. माझ्या मनासारखं. शितले, तू घरी सांगितलं का ग? घरात अख्ख्या गावाला माहित झालंय. आजच्या ग्रामसभेतच जाऊन सांगितलं मी. सगळे अभिनंदन करत होते तुमचं. अहो, सगळी लई खुश आहेत. रावला तर सगळीकडे जिलबी वाटत फिरतोय. आणि पोरानं सांगितलं का? मग काय तर, ते तुम्हाला फोन करणार आहेत म्हणले. अहो, सांगते काय, अख्खं गाव खुश आहे. पण काय? पण मी खुश नाही. मी लई चिडले बघा तुमच्या. अगं काय झालं? काय झालं? थांबा की, मी बी 2 दिवस फोन बंद ठेवती. ते बी काहीच न सांगता. मग कळलं तुम्हाला काय झालं ते. शितले, सॉरी. आता तुला माहिती ना तू किती काळजी करत बसतीस ते. मग काय फोन बंद ठेवायचा वय? त्याने काय काळजी कमी होती? अगं तसं नाही काय. असं नाही मग कसं? अगं तुला जर मी काय सांगत नसलो ना, तरी आजकाल कुणाला तरी सांगतो मी सगळं, माहिती का? माहितीये कुणाला ती. होय, कोण आहे सांग बरं? तुमची माशुका. अजून कोण? मग तुमची वर्दी. त्याच्याशिवाय बी कोणतरी आहे माझ्या आयुष्यात. असेल अशीच कोण तर. चंपक. कोण? चंपक? शितले, तुला माहितीये का कोण आहे? कोण आहे? ते नाही मी सांगणार. असं आसामच्या जंगलात गेंडीन भेटली असेल. गेंडीन? कारण वाघीण तर हित आहे ना. अच्छा. चला आता भाव खाऊ नका. सांगा की कोण आहे ती. काय कोण आहे? तूच ओळख. अहो सांगा की. तूच बघ विचार करून आणि सांग मला. अहो असं काय करताय? एक तर फोन करत नाही आणि केला की असं कोड्यात बोलताय. अहो कशाला डोक्याला ताण देताय एवढा? तू बस विचार करत, मी ठेवतो फोन. अहो हॅलो.